तुकाराम मुंढेंच्या निशाण्यावर कधी कोणतं नाव येईल याचा काही नेम नाही. कारण जो नियमबाह्य किंवा बेकायदेशीर काम करेल त्यावर तुकाराम मुंढेंचा विभाग कारवाई करेल, असं समीकरण गेली काही महिने महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूडचे सेलिब्रिटी आले आहेत. अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला इलायचीचा प्रचार केल्याबद्दल या तिघांना नोटीस बजावण्यात आली आहे. 2024 मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे 3 अभिनेते एकत्र आले होते. या तिघांना विमल पान मसाला इलायचीच्या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल, वेबसाईटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कलाकारांवर कायदेशीर कारवाई का करू नये याचं सविस्तर लेखी स्पष्टीकरण 15 दिवसांच्या आत सादर करण्याचंही सांगण्यात आलंय. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या या कारवाईची चर्चा होते. बोलो जुबा केसरी म्हणत हे तिघे टीव्ही आणि मोबाईलच्या स्क्रीनवर विमलच्या जाहिरातीत झळकताना दिसत होते. त्यामुळेच तिघे अडचणीत आले होते. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाने राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीवरही अनेक ठिकाणी छापे टाकले होते. तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाल्यावर एफडीएने कारवाई तीव्र केल्यामुळे शाहरुख, अजय देवगण, टायगर हे चौकशीच्या कक्षेत आले आहेत. या तिघांनी मिळून केलेल्या जाहिरातीमुळे विमल पान मसाला ब्रँडशी संबंध निर्माण होतो आणि हे त्याचं अप्रत्यक्ष प्रमोशन ठरू शकतं, असं एफडीएने या नोटिशीत नमूद केलं आहे. या नोटीस अजय देवगणच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत या निवासस्थानी, टायगर श्रॉफ प्रोडक्शन LLPच्या प्रोडक्शन हाऊसच्या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहेत. एफडीएच्या म्हणण्यानुसार जाहिरातीचं सादरीकरण, संवाद, उत्पादनाचं नाव, ज्या उत्पादनाचा प्रचार करत आहेत ती तंबाखूशी संबंधित प्रतिबंधित उत्पादनाची अप्रत्यक्ष किंवा पर्यायी जाहिरात आहे का, याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतो. संबंधित जाहिरातीची तपासणी केली असता ही जाहिरात विमल या ब्रँडचा प्रचार करते असं प्रथमदर्शनी दिसून येतं. हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाला या उत्पादनाशी संबंधित आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी FSS कायदा 2006च्या कलम 30(2)(अ) अन्वये 13 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या बंदी आदेशात नमूद केल्यामुळे या उत्पादनाच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीच्या 1 वर्षाच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असं एफडीएने नोटीसमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान एफडीए कडून तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा पान मसाल्याविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली असून प्रतिबंधित उत्पादनांच्या संघटित नेटवर्कवर कारवाईसाठी पोलिसांच्या मदतीने मकोका अंतर्गत कारवाईचीही तयारी सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत तुकाराम मुंढे यांच्या एफडीएच्या कारवाईचा फटका मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक नामांकित आस्थापनांना बसला आहे. तुकाराम मुंढे यांनी कितीही नावाजलेले हॉटेल किंवा ब्रँड असो, तिथे चुकीच्या गोष्टी आढळल्यास त्याचे परवाने निलंबित करण्याची धमक दाखवलेली आहे. तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असलेले खाद्यपदार्थ, उत्पादनं आणि हॉटेल्सवरही कारवाई करण्याचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक दिवशी एफडीएच्या पथकाकडून राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात कारवाई करून भेसळयुक्त माल पकडला सुद्धा जात होता. आता तुकाराम मुंढे यांनी ज्यावर कारवाई केली जाऊ शकते अशा ब्रँडची जाहिरात करणाऱ्यांना देखील निशाण्यावर घेतलेलं आहे. त्याच निशाण्यावर आता शाहरुख, अजय आणि टायगर दिसतात. आता या तिघांकडून तुकाराम मुंढे यांच्या विभागाला काय उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच तुकाराम मुंढेंच्या विभागाची ही कारवाई याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.